रत्नागिरी शहरातील कारवांचीवाडी इथे रविवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास एक डंपर थेट घराच्या आवारात घुसल्याची घटना घडली। गीतेश तांडेल यांच्या घराच्या आवारात हा डंपर शिरल्याने मोठी धावपळ उडाली। मी गीतेश तांडेल। आमचा सकाळी आमच्या कंपाऊंडमध्ये रस्त्याच्या कामाच्या गाडीचा डंपर कंपाऊंडमध्ये आलेला आहे। ओके, डंपरमध्ये कुठचाही चालक किंवा क्लीनर गाडीमध्ये अवेलेबल नव्हते। गाडी त्यांनी पार्क करून गेलेले होते आणि गाडी न्यूट्रलमध्ये कारवांचीवाडी स्टॉपपासून जवळजवळ आमच्या घरापर्यंत गाडी न्यूट्रलमध्ये आली। नशीब म्हणायचं की कुठचाही व्यक्ती यामध्ये आला नाही। ओके, यामध्ये नुकसान झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की आमच्या विहिरीमध्ये जे पंप होते 3 ते गाडीच्या पार्किंगमध्ये गाड्या उभ्या आहेत, त्याचं नुकसान झालेलं आहे। प्लस इथे 2 व्हीलर उभी आहे शेडमध्ये, ती नुकसान झालेलं आहे। ओके, पोलीस घटनास्थळी येऊन गेलेले आहेत, FIR वगैरे करून झालेलं आहे। पुढचं बघूया आपण आता कसं काय होते। सकाळी ॲक्च्युली ड्रायव्हरनी हा डंपर रस्त्याचा कामाचा डंपर आहे, ते पंढरपूरचे कॉन्ट्रॅक्टर आहे रस्त्याचे, ते तिकडे कारवांचीवाडी नाक्यावरती सकाळी ते ड्रायव्हर आणि क्लीनरनी बस स्टॉपवरती गाडी पार्क करून चहा प्यायला पोलीस स्टेशनचे इथे गाडा आहे तिथे गेले होते। त्यांना माहीत नाही का गाडी आपली घेरमध्ये आहे काय नाही। त्यांनी हँडब्रेक लावला नव्हता, घेर सुटला, गाडी न्यूट्रल झाली, तिकडनं उतरान भेटली म्हणून गाडी तिकडनं एक रिक्षाला डॅमेज केलं। हे तुम्ही बघू शकता, इथे रिक्षा आहे, ते हायवेवरती रिक्षा एक डॅमेज झाली आणि तिकडनं गाडी डायरेक्ट हे समोरचं आपला गडगा जे आहे हायवे आणि सर्व्हिस रोडला डिवाईड करतो, ते तोडून आमचे प्लॉटच्या समोरनं डायरेक्ट आमची शेड डॅमेज करून आमच्या बाजूचे प्लॉटमध्ये आमचा गडगा घेऊन त्यांच्या विहिरीत आमचे चिरे वगैरे सगळे पडले आणि डंपर डायरेक्ट त्यांच्या प्लॉटमध्ये येऊन धडकला आणि त्यांच्या गाड्याचं नुकसान झालं आहे, 2 व्हीलरचं नुकसान झालं आहे, आमच्या शेडचं नुकसान झालं आहे। तर जे काय आहे ते आम्हाला पोलीस प्रशासन येऊन गेलं इथे, तर त्यांच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचं जे काय नुकसान झालं आहे ते भरपाई आपल्याला भेटेल। हायवेचं जे काम चालू आहे लिटरली साहेब, 4 दिवसाआधी पण हे घटना घडली होती। 2 व्हीलरवाले म्हातारा आणि एक वयस्कर 2 जण जात होते नवरा बायको, तर ते इकडे येऊन पडले कारण इथे काहीच पट्टी वगैरे लावलेली नाही। तर काहीतरी यांनी व्यवस्थित एक पट्टी वगैरे लावून सुरक्षाचा एक सगळं बघून नंतर आपलं कामं करावं।